Like, subscribe, and get notified. Karnataka government, the chief minister, central government of मिळून, and he is all set to divert the river. कळसा डॅम बांधपाची प्रक्रिया जी चालू आशिल्ली ती बंद केल्ली सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट, ती आता ते परत स्टार्ट करपाक सोदता. आणि ते लेटर जर वाचले, इट इज व्हेरी शॉकिंग. तातून बरयला परमिशन क्लिअरन्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ जॅकवेल. जॅकवेल म्हणजे एक टँक जातून ते सरफेस वॉटर रेज करून स्टोर करतात. म्हादयचे पाइपलाइन, पंप हाऊस आणि वायर WIER हे त्या लेटरान मेन्शन केला, which the Karnataka government has requested to give them permission. आणि आता इलेक्शनाक लागीं पावल्या म्हणटकीर सेंट्रल दी फॉरेस्ट मिनिस्ट्री आसा, एनवायरमेंट मिनिस्ट्री, ताजे क्लिअरन्स मेळना. दॅट इज द ओनली स्ट्रॉंग पॉइंट आमचे कडेन आसा, तो ते क्लिअरन्स मेळना. ते क्लिअरन्स जर इज पॉसिबल ते दिवपाक शकता, कित्याक इन द एन्च्युइंग इलेक्शन्स ऑफ लोकसभा 28 MPs मेळटा कर्नाटका कडल्यान, आनी आमचे पॉलिटिकली वी आर व्हेरी नेग्लिजिबल. आमी फक्त 2 MPs हाडटा, सो वी आर नॉट इम्पॉर्टंट. सो ते जर परमिशन मेळ्ळे जाल्यार बी अश्युअर्ड दॅट म्हादय विल बी डायवर्टेड. आता शंकरान जे सांगला कोल इश्यू, कोल ताणें म्हणलें कोल इश्यू खातीर सगळे गोंयकारांनी एक जावन आंदोलन करपाची गरज आसा. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि हे जो इश्यू सगळे पळयले, हे लिस्ट केल्या, ताजे प्रमाणे दिसता की गोवा इज ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन. वन ऑफ द स्पीकर्स